सिक्स का आपने मैच देखा। आतिश कातरा 1 ओवर 4 रन 2 विकेट। आतिश कातरा आई है मैन ऑफ द मैच की ट्रॉफी लेने के लिए। बघा सुपर 3 मध्ये थेट क्वालिफाय झालाय तो गौरी स्पोर्ट्स नेवाली, तो लकी ड्रॉ साठी क्वालिफाय झाला आणि सेमीफायनल पर्यंतच तुमच्या धावा असतील सिरीज साठी ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। प्रत्येक पॉइंट प्रत्येक विकेटला 5 पॉइंट आणि जर 2-3 खेळाडू सेम रेस मध्ये असतील तर मग ऑल ओव्हर परफॉर्मन्स बघितला जाईल, स्ट्राइक रेट विचार केला जाईल आणि जर त्या खेळाडूने झेल जरी टिपले असतील सिरीजच्या रेस मध्ये तर त्याचे ते विकेट म्हणजे झेल टिपल्यासाठी 1 पॉइंट दिला जाईल। ही अनाउन्समेंट अगोदरच केली होती लाईव्ह लॉटच्या दरम्यान। तर परेश भाई मात्र या स्पर्धेतून रजा घेत असताना अभिनंदन, आपण 3ऱ्या क्रमांकाचा या स्पर्धेमध्ये मानकरी ठरलात, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। तो चलते हैं मैदान की तरफ। टॉस गवाया, पहले बल्लेबाजी पक्ष में आई बामन डोंगरी टीम के। तो करेश मात्रे आरंभी गेंदबाज सायरा 11 भादवड़ बी के ओर से, यानी कि नितेश शेठ पाटिल बुर्दुल जिन्होंने पैक किया गया इस टीम को आप देख सकते हैं। सायरा 11 भादवड़ विपक्ष यस अरविंद दादा ठाकुर प्रतिष्ठान जीवदानी बामन डोंगरी टीम मैदान के अंदर खेल रही है। 4 बॉल की पेनल्टी, यानी कि आखिरी ओवर में सिर्फ 2 ही गेंदें डाली जाएगी। तो पावर प्ले का पहला ओवर लेकर करेश मात्रे सायरा 11 भादवड़ बी टीम के कप्तान गेंदबाजी के मार्क और सामने बल्लेबाज संदेश। पहली गेंद सामने जरूर खेला था लेकिन नॉन स्ट्राइकर बल्लेबाज वहां पर आप देख सकते हैं जिनके हाथों पैरों पर लगी। बल्लेबाज तकदीर के 1 रनों के साथ खाता खोला है। 1 रनों की मदद से टीम का स्कोर कार्ड के ऊपर 1 रन। 2 ताकतवर टीमें अरविंद दादा ठाकुर प्रतिष्ठान जीवदानी बामन डोंगरी और उनके खिलाफ सायरा 11 बुर्दुल। यानी कि इस सीजन में हम देख सकते हैं कंचन लगातार 24 घंटों में 2 बाइक लेने का विक्रम संदेश गोंदी ने किया है। रायगढ़ प्रीमियर लीग में भी काफी दमदार बल्लेबाजी हमेशा इस खिलाड़ी की देखी है, लेकिन उनके सामने ये बड़ी टक्कर है। सचिन भाऊ तरे, प्रेसिडेंट भारतीय जनता पार्टी भिवंडी, आज भिवंडी से बिलोंग करने वाली ये भादवड़ सायरा 11 भादवड़ बी टीम है जिनका रायगढ़ के सबसे बड़ी टीम के खिलाफ आज मात्र ये मैच आपके सामने नजर आता हुआ। 4 ओवर का मैच जहां पर 4 बॉल की पेनल्टी अरविंद दादा ठाकुर प्रतिष्ठान जीवदानी बामन डोंगरी टीम को। तो इस बार बैकफुट पर जाकर पंच करने का प्रयास, शॉर्ट पॉइंट में अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई। तब तक 1 रन पूरा होता हुआ। वाकड़ी ग्राम पंचायत के सरपंच कुंदादाई बालू पवार मैच का आनंद लेते हुए बालू पवार साहब आपका स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से। मंच के ऊपर आप देख सकते हैं आनंदी भाई बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर सम्मानीय माजी सरपंच नरेश शेठ पाटिल, गोल्डन मैन नामदेव शेठ, इनको भी देख सकते हैं। और यहाँ पर पूरी तरीके से सभी ने काफी दमदार योगदान दिया है। हमारे संतोष भाई होंगे, धनेश शेठ पाटिल होंगे, रोशन भाई होंगे। इस टाइमिंग स्ट्रोक था वहां पर, तब तक वहां पर जरूर 1 रन पूरा होता हुआ। आकाश भाई कातारा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, इनसे गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर। और देवीदास शेठ काकाल साहब, सैयदरी राबा, आपसे भी हम गुजारिश करते हैं कि आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत है। 1-1 के साथ यहां पर पारी आगे बढ़ रही है। 3 गेंदों के ऊपर 3 बिल्कुल सिंगल नजर आते हुए। अच्छी गेंदबाजी कप्तान की ओर से, इस बार भी जड़ में डालने का प्रयास। कल के रात्रि का परसों के रात्रि का मैच हमने देखा था कंचन, जहां पर भूमि 11 टेम्बिवली विपक्ष सायरा 11 भादवड़ के बीच खेला गया था। 1 ओवर में 19 की जरूरत थी और वहां पर कमाल की बल्लेबाजी की थी टेम्बिवली टीम के बल्लेबाजों ने, लेकिन 2 गेंदों में 2 रन नहीं निकले। 1 भी निकालती तो मैच सुपर ओवर में जा सकता था। बढ़िया वापसी की वहां पर भादवड़ टीम ने, लेकिन इस बार खींच लिया इस गेंद को, सीधा मिर्चीवाड़ा में गेंद जाती हुई, जहां पर एंजॉय कर रहे रोशन शेठ पाटिल, 12 किंग, संतोष शेठ पाटिल, साई रक्षा ट्रांसपोर्ट्स और धनंजय शेठ पाटिल, गावदेवी ट्रांसपोर्ट्स, और सीधा मिर्चीवाड़ा की तरफ चरण। सदस्य उठे और वो गेंद दीजिए मैदान के अंदर। टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ इसी 6 की मदद से अरविंद दादा ठाकुर प्रतिष्ठान जीवदानी बामन डोंगरी टीम का 10 रन। आखिरी गेंद बची है इस पावर प्ले की।
छिले बॉल मैच बॉल आ चुका है शायद, तो तुरंत नई बॉल भी वहां पर अंपायर के सामने रेडी है। तो ज्यादा गेंद अगर गुम भी होती है शायद तो फिर नई बॉल लेकर मैच आप ऑन कर सकते हो। बढ़िया 6 करेश मात्रे के 4 गेंदों के ऊपर 4 सिंगल हमने देखे, लेकिन इस बार परफेक्ट बल्ले के रडार में गेंद मिली और सीधा गेंद जाती हुई 6 रनों के लिए। ओ कमाल का कैच, कैच ऑफ द नाइट, वन हैंडेड कैच, कार्डन बॉल, कमाल की गेंदबाजी। अपने ही फाउल में किसी भी बॉलर को आसान नहीं होता और ये बढ़िया कैच वहां पर पकड़ा है और इसी के साथ विकेट नंबर जाएगा। ये पहला मैदान से बाहर अरविंद दादा ठाकुर प्रतिष्ठान जीवदानी बामन डोंगरी टीम का पहला ओवर समाप्त, रन बने 10 एक विकेट के नुकसान पर। और ओमकार जादुई फिर की गेंदबाज। चलिए नेक्स्ट मैच, जीतू हीरेवंश हनुमान मेरी टीम के कप्तान और जय हनुमान उसरली टीम के कप्तान। आइए सुशांत, मेरी टीम के कप्तान आ चुके यहाँ पर, जो सुपर 12 में सुपर 6 में क्वालिफाई हुई है और खास करके वो धुतुन की सरपंच ट्रॉफी में क्या दमदार परफॉर्मेंस किया था। इस सीजन में काफी बढ़िया फॉर्म चल रहा है, वल्लभ की नाइट टूर्नामेंट हो। चलिए उसरली टीम के कप्तान आप भी आइए यहां पर। मेरी टीम के कप्तान सुशांत इस सीजन में तो कमाल कर दिया है दोस्तों, 3 मैचेस में 1 बॉल 6 की जरूरत जब भी रही है सुशांत गायकर ने वो तीनों छक्के दागे। तो आर्यन नाइक बॉलिंग मार्ग पर यहां पर आते हुए, हम आपकी जगह बैटिंग के लिए आते हुए थोड़ा सा ध्यान भटका था मेरी टीम की तरफ। सचिन मोरे इंजुरी से जूझ रहे थोड़े से। चलिए बॉलर होंगे तैयार और सामने बल्लेबाज फिलहाल तकदीर को देख सकते हैं और उनके ही भांजे नॉन स्ट्राइक इन पर आर्यन। और पहली गेंद उठाने का प्रयास, मिस टाइमिंग है, खिलाड़ी आते हुए गेंद के नीचे लॉन्ग ऑन का। ओ किसे कैच ये छोड़ा है आपने, किसका कैच छोड़ा है ये भली बात है आप भी जानते हो, और ये कैच छोड़ा है या रनों का अपने गेंदबाजों के ऊपर आपने कुलाड़ी मार दिए। बाला तरे थे वहां पर, शायद बेस्ट फील्डर इस टीम के, बेस्ट खिलाड़ी है हरेश की ये पहली गेंद जहां पर चकमा दे रही थी बल्लेबाज तकदीर पाटिल को। इस बार राउंड द विकेट से मिस टाइमिंग के खुद बॉलर अपने फॉलो थ्रू में और आते ही यहां पर 0 के ऊपर लौटना पड़ेगा। विकेट नंबर 2 अरविंद दादा ठाकुर प्रतिष्ठान जीवदानी बामन डोंगरी टीम का मैदान से बाहर। दोनों आ चुके, टॉस करने के लिए मैं बुलाना चाहूंगा आनंदी भाई बिल्डर्स एंड डेवलपर्स के सर्वे सर्वा नरेश शेठ पाटिल और उनके समेत नामदेव शेठ ठाकुर। आपसे गुजारिश करेंगे कि जाइए आपके शुभ हाथों से टॉस करें दो टीमों के बीच में। या वो विनंती असेल नरेश शेठ पाटील साहेब आणि नामदेव ठाकूर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा। सुपर 6 ची दुसरी लढाई तुम्हाला पाहायला मिळेल, यातून जो जिंकेल तो जीतू 11 चे हनुमान नेरे संघासोबत ती सुपर 6 ची शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल। शुभम आएंगे यहां पर, नए बल्लेबाज चिकू के नाम से मशहूर है। माफ कीजिएगा दिबा कोलीबाड़ा, और इसमें से जो जीतेगा ए और बी पुल से वो मैच होगी। तो चलिए यहां पर फील्डिंग में थोड़ा सा कुछ परिवर्तन करते हुए चलिए बिल्कुल बॉलर होंगे तैयार। अच्छी यहां पर वापसी होती हुई गेंदबाज हरीश की ओर से फुल टॉस बॉल सीधा लॉन्ग ऑन के
खिलाड़ी के हाथ में बढ़िया कैच। ये थोड़ा सा जाल बिछाया गया था, समय लिया था फील्डिंग के लिए और क्या कमाल का कैच पकड़ा है, बैट्समैन आउट। यावं बुर्दुल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा वालदेश्वर एंटरप्राइजेसचे सर्व आणि भादवड संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय नितेश शेटपाड़ी साहब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। क्या कमाल का कैच पकड़ा है वहां पर खिलाड़ी थे, मेरे ख्याल से मुकेश मात्रे की ओर से वो कैच मुकेश मते की ओर से वो कैच पकड़ा गया और क्या शानदार कैच। इसी के साथ विकेट नंबर तीसरा पूरी तरीके से यहां पर दबाव में डाला है अरविंद दादा ठाकुर, प्रतिष्ठान जीवदानी बामन डोंगरी 11 टीम को। इसके बाद जो मैच खेला जाएगा नेरिया और उसरली के बीच में, जहां पर नेरी टीम के कप्तान ने टॉस जीता है। जो भी उनका निर्णय होगा वो निर्णय लेकर तुरंत मैदान के अंदर आपको जाना है। बॉलर तैयार होते हुए और बाहरी किनारा और ये कैच ड्रॉप, विकेट हैट्रिक का मौका था गेंदबाज के पास, लेकिन ये खराब फील्डिंग कहीं ना कहीं थोड़ी सी नजर आ रही है। बीच में अच्छे कैचेस भी उन्होंने पकड़े हैं, लेकिन ये थोड़े सी कैचेस जो मौके हैं वो बार बार नहीं मिलते आपको। लेकिन चलिए, एक तो कैच वैसे आपने तकदीर का छोड़ा है और क्रिश मात्रे का ये कैच भी छोड़ा है। ये दोनों भी खिलाड़ी काफी खतरनाक है, लेकिन अब देखेंगे मिला हुआ जीवनदान क्या उसका फायदा अपने टीम के लिए ये दो बल्लेबाज देना चाहेंगे। बॉलर हरीश तैयार और ये फुल टॉस बॉल फाइन लेग की तरफ जा रही है, तो कहां रुकेगी ये गेंद, सीधा वन बाउंस सीमा रेखा पार 4 रनों के लिए। जिल्ह्याची मानाची स्पर्धा चलिए, यहां पर तीसरे अंपायर की मदद ली गई है। आप बैठो, 12वीं खिलाड़ी दोनों भी, सिर्फ थर्ड अंपायर आ है। तीसरे अंपायर सैंडी पालकर, तो आइए थर्ड अंपायर सम्राट माली तीसरे अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। फुल टॉस बॉल जिसे बीमर के लिए यहां पर निर्णय दिया है थर्ड अंपायर के लिए, जो एक रिव्यू था आपके पास। महाराष्ट्र के ख्यातनाम कवि गायक एकनाथजी माली साहब, इनके सुपुत्र है सम्राट माली, जो थर्ड अंपायर की भूमिका, जहां पर सैंडी पालकर थोड़ा सा लंच के लिए जा चुके। बिल्कुल 3:30 बजे पहला मैच बिल्कुल स्टार्ट हुआ। बढ़िया यहां पर चौका जरूर मिला, लेकिन चलिए थर्ड अंपायर सम्राट माली, इनके हाल से ये फेयर डिलीवरी का इशारा, बिल्कुल यहां पर 4 रन मिलते हैं और इसी 4 की मदद से अरविंद दादा ठाकुर प्रतिष्ठान जीवदानी बामन डोंगरी टीम पहुंची है 16 के ऊपर। दूसरा ओवर प्रगति पथ पर है। कम से कम यहां पर देखेंगे जो इनके हिस्से में लगभग 20 ही गेंदें दी जाएगी, उन 20 गेंदों में कम से कम 40-45 तक जाना उनके लिए जरूरी होगा, क्योंकि उनकी ताकत है गेंदबाजी। रोहन पाटिल, स्वागत है आपका, नेरी टीम के दमदार बल्लेबाज। ये लीजिए, इस बार उठाया जरूर है हवाई यात्रा, लेकिन सीधा वाइड लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में, बैट्समैन हो गया आउट। बहुत बड़ा झटका, छोड़ा हुआ कैच था, लेकिन इस बार कोई गलती नहीं। मुकेश मते की ओर से एक और शानदार कैच, बैट्समैन आउट। दो ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल सिर्फ और सिर्फ 16, 8.00 की रन रेट से फिलहाल चालू है। चलिए फील्डिंग की रचना तुरंत कीजिए टीम साइरा 11 भादवड़, जहां पर 4 ओवर का ये मैच, 4 बॉल की पेनल्टी अरविंद दादा ठाकुर प्रतिष्ठान बामन डोंगरी टीम को। अब नए बल्लेबाज आते हुए संदेश पाटिल, अच्छी यहां पर अभी तक गेंदबाजी चल रही है, इंपॉर्टेंट विकेट गवाई है। आज मेरे ख्याल से रोहिंदर के टूर्नामेंट में भी, रंजनपाड़ा की टूर्नामेंट में लगातार 2 मुकाबले खेले बामन डोंगरी टीम ने। ये तीसरा मैच, वो 2 लाख की टूर्नामेंट जहां पर पहली मैच जीती और दूसरे मैच में मात्र उन्हें परास्त होना पड़ा, और आज मात्र ये तुरंत ये रात्रि में सुपर 12 का मैच खेलने के लिए वाकड़ी के मैदान के यानी कि विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक में इनका यहां पर आगमन होता है और 4 बॉल की पेनल्टी लेकर इस मैदान के ऊपर खेल रही है।
प्रेम आते हुए नए गेंदबाज बेहतरीन गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन आखिरी ओवर में सिर्फ 2, यानी कि यहां से कुल मिलाकर कंचन 8 गेंदों का खेल बचा हुआ है। आप जो भी है इन बल्लेबाजों को अपना दमखम दिखाना पड़ेगा। क्रिश मात्रे और संदेश पाटिल की ये जोड़ी फिलहाल स्ट्राइक एंड पर क्रिश को आप देख सकते हैं, जिसका भी एक कैच मेरे ख्याल से छूटा था, वो क्रिश तैयार। मिस टाइमिंग है, कैच हिट की मांग, खिलाड़ी गेंद के नीचे, मिड विकेट में कोई चूक नहीं, बल्लेबाज आउट। इधर आओ, इधर आके नाचो। ओ सेठ, मंगेश सेठ आओ, बढ़िया इंजॉय डांस करें, इधर आओ जरा, सामने अच्छा लगता है डांस करेंगे। मंगेश पारदी केवल ठाकुरवाड़ी गांव के ये भूमिपुत्र आपका स्वागत करेंगे। चलिए बिल्कुल यहां पर पहली गेंद के ऊपर सफलता, प्रेम दिलाते हुए, और फिर से एक बार कैच पकड़ा है मेरे ख्याल से मुकेश मते की ओर से। लगभग ये मैच में उनके ओर से तीसरा कैच पकड़ा गया। क्या जबरदस्त वहां पर गेंदबाजी चल रही है पूरी तरीके से। सायरा 11 भादवड़ बी टीम ने दमदार गेंदबाजी की है। अभी तक स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे, फिलहाल रन संख्या रुकी हुई है 16 रन। थोड़ा सा बैकफुट पर ढकेला है अरविंद दादा ठाकुर प्रतिष्ठान जीवदानी बामन डोंगरी टीम को। तो कल्पेश, यानी कि इसी मैदान के ऊपर कंचन सुपर 12 में क्वालिफाई हुई, फिर मेरे ख्याल से वहां पर उसटने के टूर्नामेंट में भी सुपर 10 में क्वालिफाई हो चुकी है बामन डोंगरी टीम। लेकिन इस सीजन में वो एक भी दिन खाली नहीं, पूरे पूरे दिन उनकी एंट्री हमेशा बनी रहती है। चलिए इस गेंद को छोड़ दिया है, सीधा गेंद ऑफ स्टंप से बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ फिलहाल बात करेंगे तो लगभग 17 रनों के ऊपर। पहले ओवर में आपने देखे 10 रन बटोरे, दूसरे ओवर में 6, 3 इंपॉर्टेंट विकेटें गवाई, और इस ओवर की बात करेंगे तो प्रेम चौहान पहली गेंद विकेट, दूसरी गेंद के ऊपर वाइड, और इसे एक्स्ट्रास की मदद से स्कोर पहुंचा है 17 के ऊपर। ऑन साइड में मोड़ने का प्रयास जरूर किया था, तब तक वहां पर 1 रन पूरा करते हुए दूसरे की कोशिश, जी हां जोखिम भरा बन सकता था, लेकिन सामने से 2 रन चुराए, गुड रनिंग बिटवीन द विकेट। तब तक 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 19 रनों के ऊपर। देखते देखते इस ओवर की अब 4 गेंदें समाप्त, यानी कि कुल मिलाकर 6 गेंदों का अब आना बाकी है, और विकेट गवाई है अभी तक टोटल 5 विकेटें उनके हाथों में सुरक्षित है। तो इसी एक बल्लेबाज को यहां पर अपना मोर्चा संभालना भी बहुत जरूरी होगा। बोलो तैयार प्रेम, और टैप किया इस बार बॉलर के सर के ऊपर से, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी गेंद के नीचे जाएंगे, थोड़ा सा यहां पर कवर के लिए खिलाड़ी आए पाला तरे, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे बल्लेबाज को। इसी 2 रनों की मदद से अरविंद दादा ठाकुर प्रतिष्ठान जीवदानी बामन डोंगरी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 21 रन। थोड़ा सा दबाव नहीं बल्कि काफी खासा दबाव बनाए रखा है बामन डोंगरी 11 टीम के ऊपर, और इस दबाव से निकलना पड़ेगा। कल्पेश के पास कई सालों का तजुर्बा है, लेफ्ट हैंडर गेंदबाज, लेफ्ट हैंडर बल्लेबाजी, बैटिंग ऑलराउंडर रोल हमेशा निभाते। और शॉर्ट पिच लाइन की बॉल, विकेट का प्रयास, विकेट कीपर के पीछे फील्डर मौजूद, एक और तगड़ा झटका, कल्पेश बैक टू द पवेलियन। बिल्कुल ऐसे ही हमें शिरडोन का रंगा भाई की याद आती है कंचन, जो वाल्देश्वर टूर्नामेंट यानी कि नीतीश शेठ पाटिल उनकी सरपंच ट्रॉफी थी ना बुरदुल की, वहां पर रंगा भाई ने इतना खतरनाक डांस किया था ना कि सबसे बड़े जोशीले, और रोशन शेठ पाटिल 12 किंग, उन्होंने काफी इंजॉय किया रंगा भाई को यूट्यूब के जरिए। शिरडोन के है जहां पर जबरदस्त डांस हमेशा उनका हमें देखने को मिलता है। बोलो तैयार, और जड़ में डाली थी गेंद, स्ट्रेट हिट के लायक, क्या पे गेंद, व्हाट अ शॉट, परफेक्ट ऑफ द मिडल, गेंद सीमा पर 4 रन।
मेरे टीम के कंधे समर्थक आपका स्वागत करेंगे। 4 की मदद से टीम का स्कोर है 25 के ऊपर। इस ओवर की बात करेंगे, आखिरी गेंद जहां पर फेस करेंगे आदित्य पाटिल। अरे वाह वाह, ये तो बल्लेबाजी भी करना चाहते हैं, मुझे लगा तो ये सिर्फ गेंदबाजी है। और कमाल की बल्लेबाजी, सीधा 6 रन। ओवर की समाप्ति, यानी कि 3 ओवर की समाप्ति के बाद 31 बने। कंचन, कभी नौबत नहीं आती इन गेंदबाजों को बल्लेबाजी करने की। 8वें नंबर के बल्लेबाजी, वैसे तो 2 ओवर डालते हैं लेफ्टी गेंदबाज, लेकिन आज पहली बार मौका मिला और ये दमदार छक्का। दो या 2.5 घंटा कुछ लेट हुआ, उसकी वजह से ये उनको ये पेनल्टी लगी है। 31 बने, 2 गेंदों का खेल बचा हुआ है। अब यहां पर अपना काम तमाम करते हुए बल्लेबाज आदित्य पाटिल, अब संदेश के ऊपर जिम्मेदारियां बनेगी। कंचन, वैसे ये खिलाड़ी 2 साल संगम प्रीमियर लीग में हमें देखा है, क्योंकि ये उभरता हुआ खिलाड़ी है। इसने लेफ्ट हैंडर गेंदबाजी सभी को प्रभावित किया है, लेकिन आज पता चला कि ये बीच में बल्लेबाजी भी कर लेते। कर्नाटका की बड़ी टूर्नामेंट भी उन्होंने अपने बलबूते पर जरूर खेली, अपने काबिलियत पर खेली, क्योंकि उनका वो बड़ा रुतबा है गेंदबाजी में। लेकिन आज मौका मिला पहली बार बल्लेबाजी करने का। चलिए, बॉलर होंगे तैयार। लास्ट 2 गेंदें सिर्फ इस ओवर में डालनी होगी, क्योंकि 4 बॉल की पेनल्टी है, उसकी वजह से इस ओवर में सिर्फ 2 ही गेंद मिलेगी बामन डोंगरी टीम को। शॉर्ट पिच बॉल, सीधा हुक किया है गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ। 4 रन। स्कोर है 35, 35 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद होगी, क्या यहां पर बड़ा टारगेट सेट किया है जरूर अपने गेंदबाजी के तहत। इस बार भी सीधा मिड विकेट के ऊपर से मिर्चीवाड़ा में गेंद सीमा रेखा पार। दैट्स अ बिग 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 हिट। आयोजक विजय दादा, या रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा आयोजक विजय दादा। शिवशंभूवर अपार श्रद्धा, कृपा आशीर्वादानी, विष्णुशेठ ठाकूर स्मृतीच्या चक्र केला आयोजित त्यांनी। या स्पर्धेला सपोर्ट केला कुर्ली ग्रामस्थानी, सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडी ग्रामस्थानी। बघा, शेवटच्या जे 4 चेंडू तुम्ही पाहिलेत ना, ते 4 बॉलवरती जवळजवळ 20 धावा अरविंददादा ठाकूर प्रतिष्ठान जीवदानी बामन डोंगरी संघानं कुठल्या, आणि तो एक टार्गेट सेट करत असताना 41 धावा झाल्यात आणि 42 धावेचा पाठला करायचा। या ऐकूया पुढचा आवाज वैभव भोपी यांच्याकडे, आणि त्याच्यानंतर होणारी मॅच असेल ती नेरे विरुद्ध उसरली। टॉस जिंकला नेरे संघानं, आणि जो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तो आपण घेऊन ही मॅच संपेल जशी लगेचच मैदानात उतरायचं आहे। ओव्हर टू डीजे, या वैभव। नक्कीच मंगेश पारधी, तुम्ही बिंदास एन्जॉय करा, काय टेन्शन घेऊ नका। आजच ते आलेत, एन्जॉय ते करतायत। तर पहिले सत्र समाप्त झाले। सम्राट माली जॉईन व्हा तुमच्यासोबत।
येस चला फलंदाज येऊ द्या मैदानामध्ये मॅच सुरू करा प्लीज. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अरविंद दादा ठाकूर 11 14 आणि बामण डोंगरी या सत्रानं अगदी बघितलं काचून सोडलं मैदान आणि त्याने 41 धावा काढलेत. करायचे त्या मॅचमध्ये सायरा 11 भादवड बी संघाला विजयासाठी 42-42चं टार्गेट. जबरदस्त ही लढत सुपर 12 मधील अंतिम लढत. याच्या अगोदर आपण सुपर 6 मधील एक लढत खेळवली त्यामध्ये गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ जाऊन पोहोचलाय सुपर 3 मध्ये. त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. बघायचं ही लढत कशी राहील कारण ए पोल मधील ही लढत तर चला आपण सुरुवात करूया. आपण सुपर 12 मधील या लढतीला 4 षटकामध्ये करायच्या विजयासाठी सायरा 11 भादवड बी या टीमला विजयासाठी टोटल 42 धावा 42 टू विन. चला सुरुवात करतो आपण या दुसऱ्या सत्राला. खेळाचं उत्तरार्ध सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेत. अगदी बघू शकता करिश म्हात्रे आणि बालातरी पहिले षटक घेऊन आलेला आदित्य पाटील. पहिलाच बॉल वाईड यॉर्करनं सुरुवात केली. सुरुवात होत असताना सध्या लढतीला मैदानामध्ये आणि पहिलाच बॉल आले डॉट बॉल 42 करायचे आहेत या मॅच मध्ये. आदित्य पाटील करिश म्हात्रे दमदार परफॉर्मन्स याही खेळाडूचे या टुर्नामेंट राहिले. आदित्यचा तेज तरार बॉल बॉडीचा वेध घेत असताना वेग पर स्विंग अगदी बघू शकता स्विंग अँड मिस आणि त्यासोबत लेग स्पाइस. अतिरिक्त धावाने संघाचं सध्या खातं उघडलंय. टीम मैदानामध्ये भादवड बी संघ सायरा 11 या नावानं हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. दमदार परफॉर्मन्स आतापर्यंत इथपर्यंत या दोन्ही टीमचा राहिलाय. परंतु बघायचं अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ पुढे निघून जाईल आणि कोणता संघ मेगा फायनल मध्ये टॉप 3च्या रेसिंग मध्ये पोहोचेल हे बघायचं आहे. टॉप 3 मध्ये काय घडेल त्यामध्ये लकी ड्रॉ होईल की आणखी काही याची चर्चा अजून केली जात नाहीये. परंतु आयोजक कमिटी मॅनेजमेंट कमिटी तुम्हाला नक्कीच सांगेल. पंच सांगत असताना ओव्हर सेव्ह झाले. गोलंदाज मार्क करत असताना आदित्य त्यामुळे पंचांनी या बॉलला नो बॉल घोषित केलाय. एखादा उंच कोऱ्या गोलंदाजाला नेहमी या समस्या अनेक वेळा येत असतात आणि सध्या तेच पंचांनी सांगितलं. आदित्य पाटील महत्वाचं हे षटक बघायचं हे 42चं टार्गेट आहे. त्यामधील 2 रन आता तरी बनलेत ऑन बोर्डवर. भरपूर प्रयत्नशील राहतील दोन्ही टीम मैदानामध्ये. कोणाला यशाची यश प्राप्ती होईल कोणता संघ पुढे पोहोचेल टॉप 6 मध्ये बघायचं आहे. हा बॉल देखील तेवढाच चांगला चक्कवले खरं तर या बॉलनं वेगासोबत थोडस छेडछाड केली गेती कमी केली. पंचांनी रेफर केले थर्ड अंपायर आणि बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू. पंचांनी जे डॉट बॉल दिलं होतं त्याला चॅलेंज त्यांनी केलं आणि थर्ड अंपायर आमच्या सोबत जॉईन होत आहेत मिस्टर सांडे पालकर. पंच आमच्या सोबत थर्ड अंपायर जॉईन होत आहेत. थोड्याच वेळाचे चॅलेंज केलं बॅटिंग टीमनं. खरं तर पंचांनी
हा डॉट बॉल दिला होता आणि त्याला त्यांनी चॅलेंज केलं कारण प्रत्येक टीमला प्रत्येक इनिंगमध्ये वाईटसाठी एक रिव्ह्यू आहे आणि त्याचा DRSचा वापर सध्या करण्यात आला मैदानामध्ये 24 लाईव्ह इव्हेंटची टीम 3,17,000च्या आसपास हा अगदी जाऊन पोहोचेल आणि यस डॉट बॉल बॅटिंग टीमनं वाईटचा रिव्ह्यू मात्र आता इथे गमावलाय हा रिव्ह्यू त्यांचा अनसक्सेसफुल राहिलाय संघाची धावसंख्या ऑन बोर्डवर आपण बघू शकता सद्यस्थितीमध्ये टोटल 2 वर आदित्य पाटील हा रिव्हर्स अटेम्प्ट केला फटका स्टँडर या बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा सीमा पार चौकार चारच्या मदतीनं धावसंख्येचं टोटल सध्या आपण बघतो चौकार त्याला रन फलकार धावा सद्यस्थितीमध्ये 6 रन ऑन बोर्डवर 42 धावा कॅरेजच्या या मॅच मध्ये सज्ज होत असताना आदित्य पाटील या मॅच मध्ये आदित्य पाटील देखील 8व्या क्रमांकावर येत असताना एक षटकार एक चौकार ठोकला होता तो आदित्य पुन्हा एकदा वन्स अगेन वाईड यॉर्कर इथे करत असताना स्वतःने प्रयत्न केला बॉल थांबवण्याचा एक रन बनले दुसऱ्यासाठी सदीच्या बालगत होती दोन्ही खेळाडू परंतु सिंगल वरती संतुष्ट ए पोल मधून हे दोन्ही संघ सध्या मैदानामध्ये लढत असताना या स्पर्धेमधील सुपर 6 मध्ये पोहोचण्यासाठी सात धावांपर्यंत टीमने मजल मारले एक स्कोरिंग शॉट आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये बघायला मिळाला बॉल तयार हो हा काय फटका आहे बॉल अतिशय बघू शकता लेग ब्रेकचा वापर केला आणि स्विच हिट केलं या बॉलवर प्रतिम हारायला स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार सध्या संघ पोहोचला पहिले षटक हे मैदानामध्ये संपलाय धाव संख्येचं एकूण टोटल तुम्ही आपण बघता सद्यस्थितीमध्ये ऑन बोर्डवर 11 धावा सूरज जॉईंट व्हा डीजे सूरज लंच जर तुमचं झालं असेल तर लगेच जॉईंट आमच्या सोबत कारण भरपूर प्रेक्षक सध्या प्रतीक्षा करतात त्याचा एंटरटेनमेंट झालं पाहिजे हा संपूर्ण क्राऊड मैदानामध्ये त्यांना या दोन्ही टीमची कोणतंही मतलब नाहीये त्यांना बघायचं असले क्रिकेट त्यांना बघायचं दोन्ही टीमला संघर्ष करताना त्यांना बघायचं आहे विजयश्री ठाकूर याने आमंत्रित केलेल्या ए पोल मधील या दोन टॉपच्या टीमला मैदानामध्ये संघर्ष करताना आणि त्यामुळे प्रेक्षकांचा एंटरटेनमेंट झालंच पाहिजे 100% होणार मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया पहिलं षटक जे आपण बघितलं आणि रन फलकावर धावसंख्या एकंदरीत धावसंख्येचं टोटल संघ पोहोचलाय 11 वर भगवान शेठ गायकवाड आपलं देखील हार्दिक स्वागत पासपोर्ट येऊन आपण असं दिसतं बाबा हा फटका देखील खूप चांगला सजवला परंतु फील्ड डाऊन द बॉल गरज होती बामण डोंगरी टीमला जर या मॅच मध्ये परतायचं असतं तर त्यांना विकेट आणि डॉट बॉल फार महत्वाचे होते आणि इथे मात्र टीपला विकेट फलंदाज बाद तर शुभागमन होत असताना सन्माननीय भगवान शेठ गायकवाड त्यांचे छोटे बंधू सन्माननीय पुरुषोत्तम गायकवाड यांचं हार्दिक स्वागत वाकडी गावचे ग्रामस्थ आमचे जेवढे असतील मैदानामध्ये त्यांना देखील आम्ही विनंती करू की आपण ही व्यासपीठावरून असं दिसतं बाबा सध्या आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे MD आणि त्यासोबत 80-85 किंग सन्माननीय नरेश पाटील साहेब माजी सरपंच हे देखील व्यासपीठावर आहेत त्याच्या समेत आपण बघू शकता सध्या मैदानामध्ये जरा खूप एन्जॉय केले या स्पर्धेचे आमचे बाईक पुरस्कर्ते नामदेव शेठ
ठाकूर साहेबांना देखील तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळतं. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला ब्रेक थ्रू पहिल्या ओव्हरमध्ये जे आदित्यला जमलं नाही ते या ओव्हरमध्ये ओमकार नाईक म्हटलं तर ज्या पद्धतीने नेहमी तो मुछानावर ताव देत असतो आणि नेहमी प्रसिद्धीच्या जोतामध्ये राहिलेला हा संघ रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग मध्ये या संघाचे 15 खेळाडू लिलाव होतं. पनवेल प्रीमियर लीग मध्ये जवळपास 17 खेळाडू या बामणनगरी गावचे त्यांच्यावर बोली लागते आणि तेवढाच दमदार संघ आपण बघतो. भातभट देखील आज मैदानामध्ये कशी राहिली लढत. ओमकार नाईक आपल्या उंचीचा फायदा उचलत थोडासा बाउन्स नेहमीच त्याचे प्लस फॅक्टर राहिलाय. डॉट बॉल इथे देखील आलाय. पहिला बॉलवर विकेट आणि डॉट बॉल. मुकेश मते सध्या मैदानामध्ये कामगिरी करत असताना 11 वर संघ 2 टॉपच्या टीम मध्ये चालेल लढत. 1-11 42 आव्हान आहे. मॅच मधील ड्रामा जरूर बघायला मिळेल. दोन्ही संघ ताकदीने लढतील यात मात्र शंका नाहीये. मुकेश साठी हा बॉल खेळायचा तो ऑन साइडला बॉल चालला ऑफ साइडला. खूप लेट राहिला शॉट आणि डीपलाय लॉंग ऑफ मध्ये झेल. अजून एक विकेट ओमकार नाईकच्या नावावर. फलंदाज बाद. बघा रोशन ते घरी जाऊन आले, त्यांच्या पॅन्ड्राव ते घेऊन आलेत आणि आता प्रेक्षकांचा एंटरटेनमेंट करत असताना खरं तर सगळ्यांनी भरपूर मेहनत केली आहे. आमचे सन्माननीय नरेश पाटील, धनंजय पाटील, ॲडव्होकेट अनुज पाटील आणि संपूर्ण वाकडी गावचे ग्रामस्थ सगळ्यांचा आभार तर झालेच पाहिजेत. परंतु जे पडद्यामागचे कलाकार आहेत अगदी या स्पर्धेला ज्यांनी प्रचंड मेहनत केली, विजय ठाकूर यांची स्पर्धा ज्याने आपल्या खांद्यावर पेळली, त्यामध्ये मी जरूर या 4 लोकांच्या नावांचं अनाउन्समेंट पास नक्की करेन. त्यामध्ये सम्राट मालिक केवाळे, प्रवीण शेठ मात्रे बुरदुल, त्यामध्ये आमचे विकी, त्यामध्ये आमचे कालू मामा, त्यामध्ये चेतन भाई यांचा उल्लेख नक्कीच मी करेन. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये तरंगता फिल्डर पोहोचतील का? कॅच ड्रॉप. ही संधी तिथे गमावली आणि त्याचा फायदा लगेच उचलला गेला. दूरवरून थ्रो येईल तोपर्यंत 2 रन. जबरदस्त ही लढत आहे. इतकं सोपं नाही आहे. ए पोल मधील हे 2 दादा संघ नेहमी ठाणे, रायगड, भिवंडी या परिसरांमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये नेहमी भ्रमंती या 2 टीमचे असते आणि सातत्यानं या टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवण्याचं काम या दोन्ही टीमने केलंय आणि त्यांच्यामधील चाललेलं घमासान युद्ध संघ पोचलाय ऑन बोर्डवर. 13 रन 2-13. ओमकारचा हा चेंडू फसला बॉल. अगदी हा फसवा. तेजस नव्हते तिथे. तेजस मात्र पाठीमागे संदेश होते. तेजस मात्र अगदी समोर व्यासपीठाच्या. टीम मॅनेजमेंट भरपूर जबाबदारी त्यांच्या खांद्यावर नेहमी राहते. 2 रन कॅच ड्रॉप झाली आहे. मागील 2 चेंडूमध्ये 2 झेल सुटलेत आणि त्याच्यावर 2-2 म्हणजे 4 धावा आलेत. त्यामुळे चुका करतं फिल्डिंग डिपार्टमेंट मधून सध्या बामणनगरी संघ. दबाव आहे, दबाव तंत्र आहे. कारण मैदानाच्या 4ही बाजूला तुम्ही बघता सध्या प्रेक्षक आणि प्रेक्षकच आहेत. मैदानामध्ये या सामन्याचे ते हकदार आहेत. या सामन्याचे ते खरंच मैदानामध्ये खरे असले सूत्रधार आहेत आणि असले सबूत आहेत. 15 वर सध्या संघ आपण बघतोय. 42 आव्हान दुसरं षटक मार्गग्रस्त. ओमकारने या मॅच मध्ये 3ऱ्यांदा झेल हवेमध्ये आणि मागील 2 बॉल मध्ये फिल्डरने साथ दिली नाही तर हा झेल स्वतःने त्यांनी कट अँड बोल्ड. महत्वाचे विकेट. 1 मोर विकेट डाऊन. गोड गोड क्या बात आहे. डीजे सुरेश प्रेक्षकांचा एंटरटेनमेंट करत असताना लोक
गीतकार गायक सन्माननीय एकनाथजी माले आणि त्यांच्या गाण्यांशिवाय ही स्पर्धा अर्धवट राहते. काल त्यांची उपस्थिती आपण बघितली. 12 बॉलचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आले तर ओमकार नाईकनं जबरदस्त ओव्हर फेकले. 2 झेल सुटले तरी देखील या ओव्हरमध्ये त्याने 3 फलंदाजांना बाद केले आणि 4 विकेट 4 धावा त्यांनी जरूर खर्च केला आणि 3 विकेट घेतले. एकंदरीत 3 बाद, धावा झालेत 15, येणारे चेंडू 12 आणि बिजासाठी गरज आहे अजूनही 27 धाव्यांची. कल्पेश ठाकूर गोलंदाजी मार्कवर आहे. बघा आज बामणडोंगरी संघ मैदानामध्ये उशीर आला. 4 बॉलची त्यांना पेनल्टी लागली. 4 बॉल त्यांनी कमी खेळ तरी देखील काय फाईट करता मैदानामध्ये आणि हेच संघर्षाचं नाव आहे क्रिकेट आणि तो क्रिकेट मैदानामध्ये सुरू असताना कल्पेश ठाकूर निर्णायक ओव्हरमध्ये गोलंदाजी करतील. सारखे एंड कडे अगदी बघू शकता आपण करेश या टीमचा प्रमुख खेळाडू सज्ज असताना टर्न केल्या बॉलला वेगासोबत टर्न म्हणजे नेहमीच प्रतिभा राहते प्रमुख गोलंदाजाची आणि कल्पेशना मागील किती टुर्नामेंट मध्ये हेच केलंय आणि बघू शकता इथे डॉट बॉलनं सुरुवात होत असताना पंचांनी रेफर केले थर्ड अंपायर कडे. कल्पेश ठाकूर अगदी ज्यांच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आले. तिसरे पंच ऑन स्क्रीन आमच्यासोबत जॉईन होत आहेत. सम्राट माली, विजय ठाकूर हे देखील आमच्यासोबत जॉईन आहेत. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. बघायचं या बॉलला दिला भिरकवून लॉंग हिट आणि खूप लॉंग हिट. आकाशाला चुंबन घेणारा गगनाला गवसणी काढणारा टॉप शॉट षटकार. वर सध्या संघ पोहोचलाय. टीमचा करिश मात्रे है तो मुमकिन आहे. जोपर्यंत करिश मात्रे मैदानात राहतील तोपर्यंत बामणडोंगरीला या मॅच मध्ये शिरकाव करता येणार नाही सांगत असताना मागील बॉलवर त्याने ठोकलेला षटकार. संघ पोहोचला 21 वर. आता अर्धा पल्ला संपलाय. 10 बॉल मध्ये पाहिजेत 21. पुन्हा एकदा त्याच दिशेला परंतु यावेळेस थोडीशी गती कमी ठेवली आणि त्यामध्ये टर्न केला बॉल. आणखी एक डॉट बॉल इथे बघा मिळतील. मॅच फार सुंदर आहे. यशाची उंच शिखरे गाठणारी स्पर्धा 90 अगदी पर्वामध्ये 3 बाईक 2 स्पोर्ट्स सायकल अगदी ऑलरेडी आपण 40+ प्राइज डिस्ट्रीब्युशन केले. 2 कूलर देखील आपण त्यामध्ये बघितले आणि बघायचं कोणता संघ पुढे जाईल. आता सरळ स्ट्रेट केला बॉल. यावेळेस गतीला प्राधान्य दिला. टर्न काढून घेतला आणि ते थांबवलंय. प्रत्युत्तर वार. पहिल्या बॉलवर वार झाला. दुसऱ्या बॉलवर पलट वार झाला. तदनंतरचे पुन्हा एकदा 2 डॉट बॉल फेकण्यामध्ये कल्पेशला मैदानामध्ये यश मिळालं. 21 वर संघ थांबलाय. 3 बाद. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या बॉलला मिड ऑन मध्ये चेंडू होते. लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते त्या ठिकाणी 1 रन मध्ये दुसरी साठी नकार दिलाय. बचे इथे और लढेंगे सिंगलच्या मदतीनं धाव संख्येचं टोटल ऑन बोर्डवर धावा लागलेत 22. चेंडू आणि धावामधील अंतर आता बॉल शिल्लक राहिले 7 आणि विजयासाठी रन पाहिजेत 20. पुन्हा एकदा टर्न या बॉल मध्ये आढळला. अपील भरपूर आहे. बघायचं मैदानामध्ये लाऊड अपील आणि यस डेफिनेटली नेहमीच जेव्हा एजची कॉल असते तेव्हा मेन अंपायर पर्यंत तुम्ही पहिल्यांदा कॉल केला पाहिजे. आणि सध्या बघायचं दोन्ही पंच आता सल्ला मसलत होत असताना सध्या मॅच तुम्ही मैदानामध्ये ऑन ठेवा. पंच योग्य निर्णय जरूर देत आहेत. धावसंख्येचा टोटल ऑन बोर्डवर धावा बघायला मिळते तुम्हाला सद्यस्थितीमध्ये 22 वर आहेत. परंतु हा बॉल त्यावरील निर्णय आणि पंच सांगत असताना मैदानामध्ये बॅट्समन आउट. चला मैदानामध्ये पंचाने निर्णय आपला दिलाय त्यामुळे प्लीज अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन पंचांच्या निर्णयाचा सन्मान हा झाला पाहिजे ही आमची विनंती आपल्याला. चला प्लीज. तर डीजे 1 मिनिट रन फलकावर धावा लागले. टोटल 22 फलंदाज बाद झाले. 4 चेंडू आणि धावांमधील अंतर 6 चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजेत 20.
हा फुल टॉस होता. टायमिंग करताना नाहीये, नाराज आहे स्वतःच्या फटक्यावर. कारण माहितीये करेशला या मॅच मध्ये यापेक्षा सोपे बॉल असूच शकत नाही. सामन्यामध्ये इन करायचा होता तर हाच बॉल निर्णायक होता. हाच बॉल अगदी शिक्का मोर्तब करणार होता. हाच बॉल जीतवर प्रेशर टाकणार होता. परंतु अजून वेग येणे नाहीये. धावसंख्यात 22, 5 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर हे 5 बॉल मध्ये का करेश करून दाखवतील मैदानामध्ये. टो एंडवर चेंडू लागला. पाठीमागे फिल्डर तैनात असताना आणखीन एक डॉट बॉल. करेश अगदी या टीमला अगदी बघू शकता, जर यशाची उंच शिखरामध्ये पोहोचवायचं असेल तर करेशला यश मिळवावं लागेल. आणि याचा अर्थ आहे यश मैदानामध्ये करेशला काय या मैदानामध्ये करून दाखवेल का. येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी अजूनही गरज आहे 20 धावांची. 4 चेंडू 20. बॉलर तयार. ड्राईव्ह केलं बॉलला. बॉल चालाय लॉंग ऑन मध्ये. फिल्डर आहेत पाठीमागे. एक रन बनली आहे. थोडीशी साचवतायत, झगडतायत, पडतायत, सावरतायत. दुसरी का कंप्लीट. आता पंचाने रेफर केलं थर्ड अंपायर कडे. कारण माहिती आहे मॅच अंतिम षटकामध्ये, अंतिम चेंडूमध्ये. कांचन दादा या 4 बॉलमध्ये 20 धावा राहिलेत ना. अगदी मैदानामध्ये 4 बॉलची बामण डोंगरीची पेनल्टी लागली. याचा अर्थ 20 धावांची मैदानामध्ये त्याच ज्या 20 धावा अंतिम 4 बॉलमध्ये असं काढू शकता. आणि मैदानामध्ये बामणडोंगरी संघाने अंतिम 4 बॉलमध्ये देखील 20 धावा केल्या होत्या आणि त्याच धावा आता उर्वरित राहिलेत मैदानामध्ये. परंतु बघायचं आहे कशा पद्धतीने लढत राहील. कारण अंतिम 4 बॉलमध्ये संदेशनं 2 मोठे फटके, 1 चौकार 1 षटकार आणि तदनंतर आदित्यनं 1 षटकार 1 चौकार. त्या 20 धावा अंतिम आल्या होत्या. पंच सध्या चेक करत असताना बघायचं आहे एक्झॅक्टली दुसरी रन कंप्लीट आहे की इनकम्प्लीट याची चाचपणी सध्या सुरू आहे डीप मध्ये. इट्स नॉट आउट. 2 रन या बॉलवर मिळत आहेत. स्ट्राईक राहील मैदानामध्ये करेशकडे. परंतु बघायचं आहे आता उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 18 धावांची. 3 बॉल 3 षटकार जीत. हा फटका सजवलाय. इनसाइड आउट. मॅच संपली नाहीये. सामना अजूनही जिवंत आहे आणि या मॅच मध्ये करेश तो मुमकिन आहे हे मी म्हटलं होतं आणि ठोकलाय षटकार. संदेश आता चेंडू आणि धावांमधील अंतर शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी पाहिजेत 12 रन. करेशनं मागील बॉलवर षटकार ठोकलाय. हा बॉल देखील तेवढाच निर्णायक. हाय व्होल्टेज धावा या मॅच मध्ये. आपल्या भात्यातील अस्त्र वापरलं, क्षेपणास्त्र वापरलं. आता या वेळेस नाही तर कधी. कारण युद्ध हे अंतिम टप्प्यामध्ये आलंय. काय बॉल फेकला जीत मैदानात. जीत खोतनं अगदी वाईट यॉर्करला त्यांनी प्राधान्य दिलं. अफलातून राहिलाय हा चेंडू. जबरदस्त बॉल सक्सेसफुल राहिला जीतचा. हा चेंडू मैदानामध्ये निर्णायक बॉल आपल्याला बघायला मिळाला. कारण माहिती होतं जीतला 1 डॉट बॉल किंवा सिंगल डबल जरी या बॉलवर आले असते तरी मॅच मध्ये इन होता आलं असताना तो जीतनं आपल्या बातेतील अस्त्र वापरत असताना, क्षेपणास्त्र वापरत असताना बॉल त्यांनी फेकलाय. मैदानामध्ये बघू शकता आता शेवटचा बॉल फेकला जाणार आहे. जर एक्स्ट्रा बॉल आला त्यावर प्रहार आले तरच नशिबाची साथ असली, दैव बलवंत असला तरच या गोष्टी घडतात. आणि जीतनं स्लॉट मध्ये दिला हा बॉल. त्याला माहिती होतं एक खरा बॉल फेकण्यापेक्षा षटकार आला तरी चालेल आणि एंटर करतोय सुपर 6 मध्ये. हार्दिक अभिनंदन अरविंद ठाकूर 11 जुबतानी बामणडोंगरी आणि हार्ड लक सारे 11 भादवर बी संघ. आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल आम्ही आपलं देखील आभार इथे व्यक्त करतो. आपला प्रवास इथेच संपतो. आपण स्पर्धा गाजवली, चांगला खेळ केला त्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक करतो आणि नक्कीच तुमचा आभार देखील व्यक्त करतो. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देणार आहात. मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्यानं टर्निंग पॉइंट ओव्हर फेकली